हेलो दोस्तों, अगर वीडियो पसंद आया तो लाइक करें, सब्सक्राइब बटन पर क्लिक कर इस घंटी के आइकन पर क्लिक करें और ऑल सिलेक्ट करें हमारी वीडियो सबसे पहले देखने के लिए। और साथ ही कमेंट करना ना भूलें। अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहेत. मन वैतागून जातं, भांबावून जातं. त्या एकूच सवाल विचारायला वाटत होते निर्मात्यास, हे परमेश्वरा, अरे माझ्याच केस रोपण्याच्या वेळी तू का रे एवढा निष्ठुर झाला? हा, अरे मलाच केस लावताना तू का रे एवढा कमिशन घेतलंस? अरे मग मी ठरवला, मी देवाला विचारला, अरे पण देवा मला कसा काय तू कमी केस कसं काय कमी लावलं? अरे मी त्याला बोललो, एखादा कडी कोपऱ्याला पडलेला एखादा केसाचा पुचका माझ्या या बाय केशव, आपल्या नवीन बुलेट घेतली. आजपासून गाडीचा अख्खा हप्ता तुझ्याकडे म्हणायचं ना, गाडी मी चालवी काय? पुष्पा नाम सुनके फ्लावर समजा क्या? फ्लावर नाही, फ्लाउट है, मैं टूटेगा नहीं साला. चल गाडीवर बस. काय रे काय तू तसा फोडला रे भाऊ? आपल्या बुलेटचा आवाज आला असेल तो. बुलेटचा आवाज ना? तू पण गाडी बंद केल्यावर कसं आहे भाऊ, गाडी बंद केली तरी पुढे तुला आवाज होतो ना तो. हा बरोबर आहे, तुझा खरं आहे. पण केशव, हा भाऊ, एक गोष्ट हॅलो हॅलो, आता कोणी जात ना ते केशावतला ना जरा कोणाला पुष्पा बोला एक नरू वाटू कुठं रे? आडोशाला. आडोशाला जाणं, आडोशालाच बसा. नीट बसा एखाद्याच्या उशाला म्हणजे हे निघता मिळता आमचा दबांचा अर्थात मटका पटकन पटत. मला गाव म्हणजे काय ते नाही. अरे प्रभात काळे टमरेला अशीच नाका रे. चल विलंब नको. टाकल्या थांब ना. टाकल्या हो ना, हो मी टाकल्या. अरे ये टकल्यावरचा एक एक केस घालताना मी पाहिला आहे. अरे पण जाण कोणी टकल्या होत असं ते कारण, जाणून बुजून कोणी टकल्या होत असेल. अरे संसाराचा व्याप, अनुवांशिकतेचा शाप, ना बायकोचा ताप, हे 3 स्तंभावरही टकले पण आता शिकार करत असेल. पण अरे कवा कवा वाटत मनात टोपी घालावी. अरे पण घालावी का नाही घालावी यो मोठा सवाल. कवा कवा वाटत तेल लावावा टकलेला का नाही लावावा यो दुसरा मोठा सवाल आहे. पण अरे तर त्याच्यावर अजून त्याच्यापेक्षा मोठा सवाल आहे, केस उकलावं ते कसं उकलावं यो फार भयानक सवाल आहे. अरे याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहेत. अरे मन वैतागून जातं, भांबावून जातं. त्या एकूच सवाल विचारायला वाटत होते निर्मात्यास, हे परमेश्वरा, अरे माझ्याच केस रोपण्याच्या वेळी तू का रे एवढा निष्ठुर झाला? अरे मलाच केस लावताना तू का रे एवढा कमिशन घेतलंस? अरे मग मी ठरवला, मी देवाला विचारला, अरे पण देवा मला कसा काय तू कमी केस कसं काय कमी लावलं? अरे मी त्याला बोललो, एखादा कडी कोपऱ्याला पडलेला एखादा केसाचा पुचका माझ्या माठी जर लागला असता तर मी दिसलो असते इतरांपेक्षा चांगला. पण नाही, एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य. मग मी ठरवलं, गेलो आयुर्वेदाची आराधना केली. थापावा लेप माथ्यावर अंड्याच्या बलकाचा, उडदाच्या डालीचा, कडुलिंबाच्या सालीचा की त्या वराच्या पारंबीचा. नाही, एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य. मग उठलो, गेलो टाट मानेनं समोरच्या केस गर्दन काराकडे, घेतलं तिथलं धारदार शस्त्र आणि छाटून टाकले मस्तकावरील एक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवरशी शेखावर. अरे काय कराय भांडता सकाळ सकाळीच? अरे तुम्हाला माहित आहे काय, तो पुष्पा तुमच्याबद्दल काय सांगतो? ठेवलेली अनंती तैसेची राहावी, पारावर बसून लोकांची वाहने पाहावी. अरे तुम्हाला सांगतो का शेकावरचा डाऊन होईल. अरे पण कसा काय म्हणाले? त्यांनी नवीन बुलेट घेतले ना, ते पण करकरी कोरी कट्ट. बुलेट घेतले? हो. थोडे मराठीत बोलाल का प्रभू?
हो हो सत्य आहे हे विधान. असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे? अगं बाय माझा पिंट्या. हा कसे राम 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 राम. काय ना मग कोडा दौरा इकडे तुमच्याकडे आमच्याकडे तुमचा त्वान गोड करायला आलूया. तोंड गड अरे ना त्या कशाला आपण एकदम मोठी उडी मारलाय ना. म्हणजे काय आपल्या पोराला म्हणजे आपल्या नाही माझ्या पोराला माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली. काय म्हणतात ती फटफटी काय त्या चुलेट नाही काय त्याला बुलेट हा बुलेट घेतलाय ना तेव्हा तुमचा त्वान गोड करायला. एक काय दोन घ्या 3 घ्या. आणि बाबा जास्त खर्च केला. नको 2 अरे वा लगड्या. आता मी शांत बसणार. मी शांत बसायची सत्ता हो का? असं खतरनाक काम करतो. ए बाबा कोण पक्या काका आलाय का? बाबा ये पक्या काका त्यांचे पुष्पाला बुलेट घेऊन दिले. काय बुलेट? आता तू पण माना 50,000 रुपये दे. 50,000? हो. ते कशाला? अरे गाड्याचा डाऊन पेमेंट भराय बाबा. पण देतोस का? अरे कशा दे. अरे काय आपली पोरा एवढी पायपीट करतात ना कॉलेजात जात्यात. तर कॉलेजला थोडीशी काय स्टाईल मारायला पाहिजे का? ए बघा तू गबस. माझे पोराला काय द्यायचं ना ते मी ठरवीन. समजलास? तू मध्ये मध्ये बोलू नको बाबू. अरे तू आमच्या 12वीला आहेस. तुला पुण्यातच काय ना ते गाडीची गरज आहे. अरे कॉलेजात शिक कुठेतरी नोकरीला लाग. त्याच्यानंतर घे ना एखादा बिरुंडा. अरे होंडा काय घेतोय काशा दादा? अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते. होंडा नको त्याला ना मस्तपैकी लाखाची गाडी दे. काय ती एफझेड काय तो आयझेड बिझेड इकडे करू नको. समजलास ना? चल चालू पडतो तुझा काय रे इकडे लंगड्या. तू चल पटकन. अरे बाबू आम्ही जेव्हा चालत होतो ना तर असं मोठं चरडेला भाऊ कसं पाण्यात फाटेल चपला नाही बंड्या 3 दिवस एकच बंडी आम्ही घालत होतो. अरे बाबा. अरे पण जमाना गेला बाबा. आता तो जमाना आता गेला. आता तसा नाही राहिला. अरे कॉलेजला जा गाड्या हिंडून चव्हाणा माना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे. बाबू गाडीची काय ना तुला गरज एवढी लवकर? बाबा तू गाडी मला घेऊन देणार आहेस का? गाडी घेऊन देणार आहेस का? मी एवढा मला सांग. जर तू गाडी घेऊन देणार नसेल तर उद्यापासून कॉलेज सोडलं. अरे असं नको करू. तुला गाडीच पाहिजे ना. अरे बाबू तू शिकून ना मोठा साहेब होशील. मी तुझ्यासाठी फार स्वप्न पाहिजे. तुला गाडीच पाहिजे ना. पण शिकून मोठा साहेब व्हायचा ना. चल मी तुला गाडी घेऊन जातो. इधर R15. एक मिनिट. याके हेल्मेट. हेल्मेट नको बाबा मला. अरे हेल्मेट घालायचं असं त्याला का? अरे बाबा मी हेल्मेट घालीन बरोबर. पण हेल्मेट घालून मग मला गावातली लोक पाहिजे का? 3 लाखाच्या गाडीचं काय फायदा? बरोबर. हे काम कर बाबा तू घरात जा. मी जरा गावात चक्कर मारून येतो. चालेल. ए बाबू लवकर ये हो घरा. मी वाट पाहतो. अगं बाय माझा पिंट्या. लवकर मला कुलपा नाही दारूचा एखाद घोडतेली ना काही अरे कुठे ओढतोस मला मारू? शिव अनर्थ उघडा नेत्राने अनर्थ भोगतोय मी. अरे कुठे या मैत्रीच्या इथे अडकलो. मला वाटतं या पाशातून सुटका झालीच पाहिजे. नारू तुला यायचं आहे का? मी दारू पिया? नाही मी या पापक्षाला बळी पडणार नाही. मग झालं आजपासून तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला. सुटलो रे बाबा. आता मोकळा वाटत. दादा एकावर नवीन गाडी आहे आपली. मागे नंबर प्लेट लाव. गाडीची मागे माझी मागे नको. त्याच्यावर लिहा का बघतोस काय वाघानं ओव्हरटेक केलाय.
आज तू वाटतोस रे खरा वाघ हा? नवीन गाडी, अभिनंदन अभिनंदन. काय मग गाडीची पार्टी? नवीन गाडी पार्टीचं कागद पार्टी लागेल ना, पार्टी पाहिजे. ते चावी दे चावी दे चावी दे. अरे थांब ना मग ते. अरे नवीन गाडी राऊंड मारलं पाहिजे. चावी दे. चल बस बस गाडीवर बस. तू पण बस. ट्रिपल सीट बस. बसला. लायसन नाही साहेब. लायसन नाही, हेल्मेट नाही, ट्रिपल सीट, वरून गाडी पोलीस स्पीडला चालवतो वय. चला फाईन भरा फाईन. हो साहेब एक मिनिट जरा. गाडी आमची, रस्ता आमचा, गाव आमचा, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? बरोबर आहे. काका सभापती राहू पण फोन लावलं. कुठं होते ना तुम्हाला आला का? अरे पुस्तक परत गाडी थांबवली. फोन आलाय तुमच्या वहिनीचा. फोन आलाय सुजवल्लीचा. हॅलो. तुम्ही टेन्शन नको रे. पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय. चल बस. मी सांगतो का दारू पियाची तर लिमिट मध्ये पियाची. कधी पियाची लिमिट. एक कोण बरं अरे काशाचा पुष्पा काय झाले? अरे पण चुकी कोणाची आहे? अरे चुकी राहू दे पण आपण याला चिकित्सकाकडे घेऊन जाऊ. तू जा आपल्या बाबाला घेऊन काय झाला? रक्त मागून बाबू अरे काही झालंय. अरे कोणी आहे का डॉक्टर? ए बाबू ते उठलं. अरे किती लागलं हो. अरे बाबू कितीला डॉक्टर? अरे डॉक्टर साहेब पाहा माझ्या पोराला काय झालं. पाहा डॉक्टर लवकर चेक करा ना. आपण बाळाचे वडील तुम्हीच का? हो. ओके. सगळं शरीराला तर काय लागलं नाही, खर्चटलेलं पण नाहीये, पण बहुतेक बऱ्याच भरवेगात असेल तो. मस्तकाला आणि डोक्याला बराच लागलाय, त्याच्यामुळे रक्तस्रावही बराच झालाय आणि इट्स नो मोर. मी काहीच करू शकत नाही आता. मित्रांनो तुम्ही पाहता नाही काय परिस्थिती झाली. माझा एकुलता एक लेख होता आणि तो अजून 12वीला शिक्षण घेत होता. त्याची वाटतापायी त्याला गाडी घेऊन दिली. अरे त्याला कव्हा दारूचा व्यसन झाला आम्हाला वीर समजला. हेल्मेट येत होतो त्याला, मी हेल्मेट पण घेतला. ट्रिपल सीट बसला, त्याच्याने लायसन पण तुम्ही पाहता नाही काय परिस्थिती आले.
हात विनंती आहे मित्र, थांबवा कोणीतरी, थांबवा. अतिशय